किड्स इंग्लिश स्कूल ऑनलाइन क्लासेस। इंट्रोडक्शन के बारे में आपको पीछे लेक्चर हुए उसमें जानकारी दी हुई है। माय नेम इज सैयद रियाज सर। आज हम देखेंगे मराठी चैप्टर नंबर 3 लेक्चर नंबर 1 फॉर क्लास 6 स्टैंडर्ड। 6 स्टैंडर्ड का पहला थर्ड लेसन है स्मरण शक्तीचे प्रोफेसर। इसमें पाठ परिचय में व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती नसतात। प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे अर्थातच भिन्न असते। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांशी प्रवासात भेट होत असते। त्यातल्या काही व्यक्ती चिरकाल स्मरणात राहतात। अशाच गाडीच्या प्रवासात भेटलेल्या प्रोफेसरांचे चरित्रचित्रण प्रस्तुत कथेत केलेले आहे। मैं ये लेसन पढ़ रहा हूँ, सब बच्चों ने नोटबुक टेक्स्ट बुक और हाथ में पेंसिल लेकर बैठना है। माझ्या विद्यार्थी दशेतील गोष्ट, मतलब मैं स्टूडेंट था जबकि ये स्टोरी है। माझ्या विद्यार्थी दशेतील गोष्ट, मी पुण्याहून मध्यरात्रीच्या मेलने तिथून दौंडाच गाडी बदलून अहमदनगरात जात होतो। सकाळी नगरच्या जवळ गाडी आली होती। प्राचार्य विसर भोळे आणि इतर अध्यापक गप्पा मारीत होते। अरे बापरे, काय अवघड हा पूर्वीचा अभ्यासक्रम, आणि हल्ली मात्र अभ्यासाचा बोजा वाढत चालला आहे म्हणून लोकांनी नुसतीच ओरड चालवली आहे। बरे, पण प्रोफेसर साहेब, आताच या शक्तीचा ऱ्हास होण्याचे कारण काय असावे बरे? मानसशास्त्रात म्हटल्याप्रमाणे एखाद्या इंद्रियाचा किंवा शक्तीचा दीर्घकाळ उपयोग केला नाही तर ते इंद्रिय किंवा शक्ती नष्ट होते असा नियम आहे। तुम्हाला कान हलवता येतो का? नाही बुवा। तोच गाढवाला का बरे हलवता येतो? पूर्वी कानाच चलनशक्ती होती, पण मनुष्याप्रमाणे पिढ्यानपिढ्या या शक्तीचा उपयोग न झाल्याने ती नाहीशी झाली। तीच गाढवाने कायम ठेवली आहे। मग सांगा पाहू, मनुष्यापेक्षा गाढव श्रेष्ठ आहे की नाही? नेक्स्ट पेज। तुमच्यावरून तसे वाटते खरे। मी बोलून गेलो, पण सुदैवाने प्रोफेसरांचे तिकडे लक्ष नव्हते। स्मरणशक्तीला नेहमी व्यायाम दिला पाहिजे। त्याचप्रमाणे सादृश्य पाहून गोष्टी ध्यानात धरण्याची खूबी माहीत असली पाहिजे। घोकंपट्टीला आधुनिक लोक नावे ठेवतात, पण घोकण्याने स्मरणशक्ती कशी वाढवते हे त्यांच्या ध्यानात येत नाहीत। 146 या आकड्यांची प्रतिमा इमेज डोळ्यापुढे धरली की तो आकडा कधीही विसरायचा नाही। एकमुख विष्णू आणि षण्मुख कार्तिकेय यांच्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाची स्वारी विराजमान झालेली आहे। असा देखावा तुम्ही आपल्या कल्पनेने पुढे आणा। या 3 देवांच्या डोक्यांच्या संख्या अनुक्रमाने मोजा की 140 आकडा ध्यानात येईल। अहमदनगर आणखी अहमदाबाद ही दोन्ही नावं माझ्या लक्षात राहत नाहीत। ही नावं ध्यानात ठेवणे मोठे कठीण आहे। का बरे, माझ्या ध्यानातून हे नाव कधीच जात नाही। मी चकित होऊन म्हटले, अहमदनगरचे नाव डोक्यात राहण्यासाठी मी एक कारिका जुळवली आहे। प्रोफेसरांनी सांगितले, कोणती बरे कारिका ती? प्रोफेसर खाकरले, जरा ताट बसले आणि त्यांच्या तोंडून खालील चरण बाहेर पडला। दिवस गर्व नसे विष ज्या पुरी। पण या ओळीने अहमदनगर हे नाव कसे लक्षात ठेवायचे हे नाही मला समजले। मी आक्षेप घेतला, ते अगदी सोपे आहे। दिवस म्हणजे जसे अहश्च, रात्रीश्च, उभेश्च, सांध्येय। गर्व म्हणजे मद, नसे म्हणजे न, आणखी विष म्हणजे गर। अहमदनगर झाले की नाही? ही प्रोफेसर विजय दमाने हास्य करून सांगितले। आता या स्मरणशक्तीच्या रामबाण युक्त्या ऐकून फायदा होण्याऐवजी वेळ लागण्यास मात्र मदत होईल असे वाटून मी विषय बदलला व
आपण नगरास कोणत्या कामाकरिता जात आहात असे प्रोफेसरांना विचारले. माझी मुलगी काय बरे तिचे नाव? अर्जुनाने तिचे सांबर केले. ती कोण? प्रमिला नाही, चित्रा गंधा. सुभद्रा, मी सुचवले. हो हो, थँक्यू. सुभद्रा तिला नगरास दाखवण्यासाठी नेतो आहे. तिथे एक चांगले स्थळ आहे. आठवले त्यांचे नाव? काय बरे? सांगितले नाही का? आता विसरलो पहा इतक्यात, पण आताच म्हणाला ना. आठवले त्यांचे नाव असे. आठवले मतलब सरनेम. यस, थँक्यू. आठवले हेच त्यांचे नाव. इतक्यात नगरचे स्टेशन येऊन गाडी थांबली. प्रोफेसरांचे बंधू की कोण स्टेशनवर आले होते. ते जवळ आले. असे काय दादा? कसे काय दादा आलात? पत्रात कळवल्यासारखे. हे काय? डब्यात नजर फेकून. सुबेला नाही आणलीस? एकटेच येऊन काय करणार इथे? प्रोफेसर भांबावल्यासारखे झाले व उद्गारले. अरे सुबीला पुण्यात तर घेतलं होतं बरोबर आठवून, पण काय मी गाढव आहे? दौंड्याच्या स्टेशनवर उतरताना मी तिला तशीच निजलेली सोडून दिली वाटतं. आता सोलापूरच्या स्टेशन मास्तरला तार दिली पाहिजे मद्रास मेलमधून तिला उतरून घ्यायला. तो ये लेसन आपको समझ रहा हूँगा. गो. ये लेसन आपको समझ में आया होगा थोड़ा. तो इसमें कुछ शब्दार्थ है इस लेसन के ऊपर. ह्रास होने, नष्ट होने, आंकड़े, अंक, अध्यापक, शिक्षक, गर्व, अहंकार, कान, कर्ण, नजर, नजर म्हणजे दृष्टी, गाढव म्हणजे गर्दभ. गाढवला दुसरा शब्द दिलेला आहे इकडं गर्दभ. और ये लेसन को लिखने वाले हैं चिंतामन. ये लेसन जिसने लिखा है उस रायटर का नाम है चिंतामन विनायक जोशी. यांचा जन्म 1892, 1963. अ मॅन्युअल ऑफ पाली सद्धम्मप्प कासिनी. संपादक पाली कंकॉर्डन्स कोश. जातकातील निवडक गोष्टी 1930. शक्य मुनी गौतम 1935. बुद्ध संप्रदाय व शिकवण 1963 ही त्यांची ग्रंथ निर्मिती त्यांच्या पालीच्या व्यसंगाची द्योतक आहे. पण यापेक्षा 40वर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्वाची आहेत. अब ये लेसन के कुछ क्वेश्चन आंसर है वो आज हम देखेंगे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. स्मरण शक्तीचे प्रोफेसर. इस लेसन के क्वेश्चन आंसर आपको मैं ओरली समझाता हूँ. ये आपने ओरली लिखना है आपके टेक्स्ट बुक में. हाँ, यहाँ पर लिखने के लिए प्लेस नहीं है. हाँ, ऐसे प्लेस नहीं है यहाँ पर, तो इसके लिए मैं आपको ओरली बोल रहा हूँ. कौन से क्वेश्चन का आंसर मैं बोल रहा हूँ वो ध्यान में रखिए. अब फर्स्ट का आंसर मैं पढ़ता हूँ. विद्यार्थी दशेतील कोणती गोष्ट लेखकाला आठवली? अब इसका आंसर मैं यहाँ पर बोल रहा हूँ. इसका आंसर है विद्यार्थी दशेतील लेखकांनी केलेला अहमदनगर प्रवास व गाडीतील प्रोफेसर विसरभोळे व त्यांच्या गमती जमती सांगितल्या. प्रश्न दुसरा. मानसशास्त्रातील कोणती संकल्पना प्रोफेसरांनी लेखकाला सांगितली? उसका आंसर है एखाद्या इंद्रियांचा किंवा शक्तीचा दीर्घकाळ उपयोग केला नाही तर ते इंद्रिय किंवा शक्ती नष्ट होते अशी संकल्पना प्रोफेसरांनी सांगितली. प्रश्न तिसरा काय आहे? 146 हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी कोणती युक्ती प्रोफेसरांनी सांगितली?
उसका जवाब है, आन्सर है 146 या आकड्याची मूर्ती डोळ्यापुढे धरली की तो आकडा कधीही विसरायचा नाही. एक मुख विष्णू आणि षण्मुख कार्तिकेय यांच्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाची स्वारी विराजमान झालेली आहे. ही युक्ती प्रोफेसरांनी सांगितली. प्रश्न चौथा, प्रोफेसरांना कोणती नावे लक्षात राहत नसत? प्रश्न चौथा का आन्सर है, प्रोफेसर फार विसरभोळे होते. त्यांना अहमदनगर आणि अहमदाबाद ही दोन नावे लक्षात राहत नसत. प्रश्न पाचवा, स्टेशनवर उतरताच प्रोफेसर हे विसरभोळे आहेत ते कोणत्या प्रसंगावरून समजते? उसका आन्सर है, प्रोफेसर विसरभोळे आपल्या मुलीला दाखवण्यासाठी नगरात जात होते. त्यांची मुलगी दवड्यांच्या स्टेशनवर उतरताना प्रोफेसर तिला तशीच निजलेली सोडून एकटेच गाडीतून उतरले. यावरून ते किती विसरभोळे आहेत याची जाणीव होते. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? कसे काय दादा प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांना म्हणाले. यहाँ पर प्लेस है तो मैं यहाँ पर कुछ लिखकर देता हूं आपको. प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांना. नेक्स्ट, सांगितले नाही का आता प्रोफेसरांनी लेखकांना सांगितले. प्रोफेसरांनी लेखकांना. अरे सुभीला पुण्यास तर ठेवलं होतं प्रोफेसरांनी बंधूंना. सरांनी माझी मुलगी काय बरे तिचे नाव? प्रोफेसरांनी लेखकांना. प्रोफेसरांनी लेखकांना. थोड़े पेन से लिखना मराठी थोड़ा मुश्किल होता है तो आप समझ लीजिए. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रोफेसर डॅश डॅश झाले, प्रोफेसर भांबावल्यासारखे. भांबा प्रोफेसर भांबावल्यासारखे. यहाँ पर ऊपर लिखता हूं सा के झाले. दूसरी फिल इन द ब्लैंक्स है, या डैश डैश रामबाण युक्त्या स्मरण शक्तीच्या. यहाँ पर फिल इन द ब्लैंक्स में आएगा स्मरण शक्तीच्या. ये ठीक से लिख लेना है आपको. हाँ. प्रश्न तीसरा, डॅश डॅश नेहमी व्यायाम केला पाहिजे. कशाचा व्यायाम केला पाहिजे? स्मरणशक्तीला. स्मरणशक्तीला. स्मरण शक्तीला. पण डॅश डॅश प्रोफेसरांचे तिकडे लक्ष नव्हते. सुदैवाने. पण सुदैवाने माझ्या डॅश डॅश गोष्ट माझ्या विद्यार्थी दशेतील
बसेतील गोष्ट. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. यहाँ पर देखो, आता लवकर जाऊया, ये विराम चिन्ह है यहाँ पर, ये इसका आंसर है. हाँ, तोच गार्डवाला का बरे हलवता येतो, ये उसका आंसर है. काय तुमच्याकडे फोटो आहे, ये आंसर. हाँ, महाराज गुरुजी म्हणाले, महाराज गुरुजी म्हणाले, महाराज गुरुजी म्हणाले, ये उसका आपने सही, ये क्वेश्चन लिखने का, फिर उसके नीचे ये आंसर लिखने का. हाँ, उसके बाद जरा पाहूया तर, तो इसका ये यहाँ पर उत्तर लिखकर यहाँ पर ये जवाब लिखने का. नेक्स्ट, खालील वाक्यातील काळ ओळखा. गाडीचा दरवाजा बंद झाला, गाडीचा दरवाजा बंद झाला, तो यहाँ पर आएगा भूतकाळ. भूतकाळ. राम गोष्ट लिहितो, वर्तमान काळ. प्राचार्य विसरभोळे हे विसराळू होते, भूतकाल. निलेशने अपनी चूक मान्य केली, वर्तमान काळ. आणि लास्ट क्वेश्चन आहे, खालील अविकारी शब्दांचा वाक्यात उपयोग करा. जर तर, तो इससे जर तर से ऐसा सेंटेंस बनाना है जो पूर्ण वाक्य में लिखा हुआ हो. जर पाऊस पडला तर देश बहरेल, तर शेत भरेल, सॉरी. जर पाऊस पडला तर शेत बहरेल. नेक्स्ट, अलीकडे, माझ्या घरा अलीकडे देऊळ आहे, माझ्या घरा अलीकडे देऊळ आहे. नंतर, जेवणानंतर लाडू खा. त्यामुळे आईला बरे नव्हते, त्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही. आईला बरे नव्हते, त्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही. दुपारी, आई दुपारी झोपते, आई दोपहरी मतलब दोपहर, दोपहरी झोपते. आया समझ में? तो आज हमने क्लास 6 का थर्ड लेसन स्मरण शक्ति के प्रोफेसर ये लेसन समझा और पढ़ा. फिर इसके क्वेश्चन आंसर, शब्दार्थ, वो भी मैंने आपको समझाया, ओरली कुछ ओरली समझाया और कुछ यहाँ पर लिख कर दिया. तो ये आपने नोटबुक में कंप्लीट करना है और ये होमवर्क मुझे कल लाकर दिखाना है. हाँ, ओके, थैंक यू, बेस्ट ऑफ लक.